नमस्कार. आपल्याकडची न्यायव्यवस्था आणि त्याचे गुणदोष बघता न्यायव्यवस्था, विशेषतः फौजदारी न्यायव्यवस्था ही फारच गंभीर आहे आणि म्हणूनच त्या व्यवस्थेतनं, त्या प्रक्रियेतनं पार पडणं ही जणू काही शिक्षाच आहे असं समजलं जातं. आणि याचीच प्रचिती येणारं एक उदाहरण नुकतंच अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये घडलं. प्रकरण होतं हुंडाबळीचं. हुंडाबळीच्या प्रकरणामध्ये आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला, त्याला अटक करण्यात आली. त्या सगळ्या दरम्यानच्या कालावधीत तो सुमारे 13 वर्ष तुरुंगात होता. दरम्यानच्या काळात सत्र न्यायालयाने त्याला दोषी ठरवलं. कालांतराने त्याला जामीन मिळाला आणि सुमारे 13 वर्षानंतर तो तुरुंगाच्या बाहेर आला. आणि सत्र न्यायालयाचा जो निकाल होता त्याला आव्हान देण्याकरता उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली. आता ही जी याचिका दाखल करण्यात आली तेव्हा उच्च न्यायालयाच्या असं लक्षात आलं की खालच्या म्हणजे सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवताना काही गंभीर चुका केलेल्या आहेत. विशेषतः इव्हिडन्स ऍक्ट म्हणजे पुरावा कायदा कलम 106 याचा चुकीचा अर्थ लावलेला आहे आणि ज्याचा अर्थ खरं म्हणजे आरोपीच्या बाजूने लावायला हवा होता तसं न करता तो त्याच्या विरोधात लावण्यात आला आणि त्याला दोषी ठरवण्यात आलं. मग हे असं का झालं असेल याविषयी सुद्धा उच्च न्यायालयाने काही परखड मतं नोंदवलेली आहेत आणि आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये हे जर वास्तव असेल तर ते अत्यंत भीषण आणि दुर्दैवी असंच आपल्याला म्हणायला लागेल. आता त्या निकालात उच्च न्यायालय काय म्हणतं ते आपण प्रत्यक्ष वाचूया. आता उच्च न्यायालय हे सत्र न्यायालय म्हणजे खालच्या न्यायाधीशांबद्दल काय उद्गार काढताय बघा. दे आर फिअरफुल ऑफ wrath ऑफ द हायर कोर्ट्स इन सच केसेस and only to save their personal reputation and career prospects, such judgment and order of conviction are passed. म्हणजे अशा ज्याला आपण म्हणू काही सेन्सिटिव्ह असतात म्हणजे जी संवेदनशील प्रकरणं असतात अशा प्रकरणांमध्ये निकाल देताना वरिष्ठ न्यायालयांच्या कोपाची त्यांना भीती असते आणि त्या कोपापासून वाचण्याकरता आणि आपल्या करिअरच्या प्रगतीकरता अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये बहुतांश वेळेला आरोपीला दोषी ठरवण्यात येतं आणि तसे निकाल खालच्या म्हणजे सत्र न्यायालयाकडनं दिले जातात. बरं, हे कोणी सर्वसामान्य माणूस किंवा मी म्हणत नाहीये, तर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालपत्रामध्ये हे निरीक्षण नोंदवलेलं आहे. आता ज्या अर्थी उच्च न्यायालयाच्या निकालामध्ये हे निरीक्षण नोंदवण्यात येत आहे त्या अर्थी त्यामध्ये काहीतरी वास्तव असलं पाहिजे आणि असं जर वास्तव असेल तर ते आपल्या न्यायव्यवस्थेकरता विशेषतः फौजदारी न्यायव्यवस्था आणि त्यातल्या आरोपींकरता भयंकर भीषण आणि दुर्दैवी आहे. कारण कोणत्याही प्रकरणाचा निकाल हा कायद्याच्या कसोटीवर साक्षी पुराव्या आधारे लागणं गरजेचं आहे. त्याच्याऐवजी जर वरिष्ठांची भीती किंवा स्वतःच्या करिअरची प्रगती या दृष्टिकोनातनं जर निकाल लावायला लागले तर मग त्या न्यायव्यवस्थेला काही अर्थ उरणार नाही, तो एक मोठा विनोद होईल. आता या त्यांच्या निदर्शनातनं किंवा या त्यांच्या उल्लेखातनं मला असंही वाटतं की याचा अर्थ या सगळ्या खालच्या न्यायाधीशांची करिअरची प्रगती ही लोकांना दोषी ठरवण्यावर अवलंबून आहे का किंवा निर्दोष सोडण्यावर अवलंबून आहे का, आणि तसं जर ते असेल तर ते योग्य आहे का. मला वाटतं याचा खुलासा सरकारकडनं किंवा न्यायव्यवस्थेकडनं होणं गरजेचं आहे. कारण न्यायव्यवस्थेबद्दल न्यायव्यवस्थेच्या कामाबद्दल या स्वरूपाची थोडीशी तरी पारदर्शकता गरजेची आहेच. कारण तुम्हाला निकाल द्यायला काय उद्युक्त करतंय याची माहिती त्या आरोपीला किंवा त्या न्यायालयामध्ये येणाऱ्या लोकांना असलीच पाहिजे. कारण ती जर माहिती नसेल तर हा निकाल नक्की न्यायाच्या साक्षी पुराव्याच्या आधारावर देण्यात आलाय का तुमच्या करिअरच्या प्रगती करता किंवा वरिष्ठांच्या भीतीने देण्यात आलाय हे कळणारच नाही. आणि हे जर काही असे काही निकष असतील की ज्याच्यावर न्यायाधीशांची प्रगती ठरत असेल तर ते जाहीर झाले पाहिजेत, हा पहिला टप्पा. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये असे जे काही निकष असतील ते रद्द करण्यात आले पाहिजेत. कारण जर दोषी ठरवण्यावर एखाद्याची प्रगती अवलंबून असेल तर स्वार्थापोटी त्यांनी दोषी ठरवत गेला लोकांना आणि तो प्रगती करत गेला तर त्याला आपल्याला संपूर्ण दोष देता येणार नाही. म्हणून पहिल्या टप्प्यामध्ये लोकांना किंवा आरोपींना दोषी ठरवण्यावर न्यायाधीशांची प्रगती अवलंबून आहे का
हे आधी जाहीर व्हायला पाहिजे आणि असं जर जाहीर होत असेल तर त्याच्यावर सुधारणा सुद्धा व्हायला पाहिजे. उच्च न्यायालय पुढे एकंदर फौजदारी प्रकरणांमध्ये चुकीची अटक आणि नंतर निर्दोष सुटका जी होते त्याबद्दल सुद्धा महत्वाची निरीक्षणं न्यायालयाने नोंदवलेली आहे. कारण होतं कसं, समजा एखाद्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला, तो तुरुंगात गेला, कालांतराने तो निर्दोष सुटला, तर त्याची तुरुंगात वाया गेलेली वर्ष, त्याच्यावर लागलेला ठपका, या सगळ्याचा विपरीत परिणाम त्याच्या आणि त्याच्या कौटुंबिक आयुष्यावर होत असतो. आणि हे जर टाळायचं असेल तर असा खोटा गुन्हा दाखल केल्याविरुद्ध काहीतरी कारवाईची, काहीतरी भरपाईची तरतूद असली पाहिजे. आता अशी तरतूद आहे का? तर आपलं भारतीय विधी आयोग जो आहे, म्हणजे ज्याला लॉ कमिशन म्हणतात, त्यांनी 30 ऑगस्ट 2018 रोजी आपला 277वा अहवाल सरकारला सादर केलेला आहे. आणि त्या अहवालामध्ये याची तरतूद करण्यात आलेली आहे की एखाद्यावर जर चुकीचा गुन्हा नोंदवला, तो चुकीने तो तुरुंगामध्ये खितपत पडला, तर त्याबद्दल त्याला भरपाई मिळाली पाहिजे, अशी तरतूद त्या अहवालामध्ये प्रस्तावित होती. पण उच्च न्यायालय पुढे असंही म्हणतं की एकंदर लॉ कमिशन म्हणजे भारतीय विधी आयोगाचे जे अहवाल असतात त्याच्यापैकी फक्त 1/3 अहवाल आजपर्यंत स्वीकारले गेलेले आहेत. बाकी सगळे अहवाल फेटाळण्यात आलेले आहेत म्हणा किंवा बाजूला टाकण्यात आलेले आहेत, त्याच्यावर आजपर्यंत कार्यवाही करण्यात आलेली नाही. आता अशा महत्वाच्या विषयांवर कायदेशीर दुरुस्ती किंवा कायदेशीर तरतूद असणं हे अत्यंत आवश्यक आहे. पण याच्याकडे जर राज्य आणि केंद्र सरकारचं दुर्लक्ष होत असेल तर त्याच्याकरता तुम्ही आणि मी त्यांच्यावर दबाव टाकणं हे गरजेचं आहे. आता याच्यात म्हणजे कायदेशीर सुधारणांचा विषय चाललाय, तर जुलैमध्ये फार गाजावाजा करत नवीन कायदे आपण लागू केले, म्हणजे भारतीय नागरिक संहिता वगैरे वगैरे वगैरे. त्याबद्दल सुद्धा या निकालामध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे. त्याबद्दल न्यायालय असं म्हणतं, इव्हन इन द मच हाइप्ड भारतीय नागरिक सुरक्षा संहिता देयर इज नथिंग इन कन्सोनन्स विथ आर्टिकल 14 and 21 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया फॉर सच अनफॉर्च्युनेट केसेस. म्हणजे गाजावाजा करून जी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आपण अंमलात आणलेली आहे त्यामध्ये सुद्धा अशा चुकीच्या प्रकरणांमध्ये चुकीच्या प्रकारे डांबल्या गेलेल्या लोकांना भरपाई देण्याबद्दल किंवा त्याच्यावर योग्य कारवाई होण्याबद्दल कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. म्हणजे सरकार जरी कितीही बदलत राहिली तरी मूळ जी दुरुस्ती व्हायला हवी ती आजपर्यंत कोणीही केलेली नाही. बरं, एवढंच नव्हे तर 2018 मध्ये अशी दुरुस्ती करणं आवश्यक आहे हे सुचवून सुद्धा आज जवळपास मला वाटतं 6 वर्ष उलटून गेली. 6 वर्ष उलटून सुद्धा जर ती आवश्यक दुरुस्ती होत नसेल तर ह्याला आपण काय म्हणायचं? म्हणजे सरकारची निष्क्रियता म्हणायचं का सरकार जाणून बुजून हे याच्याकडे दुर्लक्ष करत आहे असं म्हणायचं? कारण चुकीच्या आरोपावर चुकीच्या प्रकारे लोकांना डांबलं आणि त्याच्या विरोधात जर भरपाई द्यायला लागली तर सगळ्या व्यवस्थांचा, सगळ्या पोलीस वगैरे हे जे सगळी प्रशासकीय व्यवस्था आहे याचा गैरवापर आपोआप थांबेल. आणि या सगळ्या प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर हे कोणत्याही सरकार करता एक महत्वाचं हत्यार असतं असा एक आरोप सार्वत्रिकपणे होत असतो. मग तो आरोप खरा आहे का? आणि तसं करायचंय म्हणून मग ही दुरुस्ती केली जात नाही का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उद्भवलेले आहेत. पण एक मात्र नक्की की अलाहाबाद उच्च न्यायालयाने आपल्या निकालामध्ये अतिशय स्पष्ट आणि परखडपणे या गोष्टी मांडल्या, त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि त्यांच्या निकालातनं या गोष्टी ज्या आपल्याला लक्षात आणून दिलेल्या आहेत त्याबद्दल आपण जागरूक होणं, इतरांना जागरूक करणं आणि याबद्दल सरकारकडे पाठपुरावा करणं हे आपलं आता कर्तव्यच आहे असं म्हटल्यास ते काही वावगं ठरू नये. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. धन्यवाद.